या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। दर्शक हो, आता पाहूयात एक सविस्तर बातमी। सतीश कदम आत्महत्या प्रकरणी तुळजापूर पोलिसांनी तुळजापुरातील किसन डोंगरे आणि त्यांचे पुत्र गुरुराज आणि नागेश डोंगरे यांच्या विरुद्ध भरलेला खटला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्या खंडपीठाने रद्द केलाय। या आत्महत्या प्रकरणीची फिर्याद रद्द करण्याबाबत डोंगरे पिता पुत्रांनी ॲडव्होकेट जयदीप माने यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती। या याचिकेची सुनावणी दरम्यान तुळजापूर पोलिसांनी न्यायालयामध्ये दोषारोप पत्र अर्थातच चार्जशीट दाखल केलं। त्यानंतर दोषारोप पत्र चार्जशीट खटला रद्द करण्यात यावा असा अर्ज उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित याचिकेत दाखल करण्यात आला। या याचिकेच्या सुनावणी दरम्यान आरोपीचे वकील ॲडव्होकेट जयदीप माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की या प्लॉट विक्रीचे पैसे मयत सतीश कदम यांनी चेकनं स्वीकारले आणि ही रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाली आहे। सतीश कदम हे उच्च रक्तदाब आणि मधुमेहाबद्दल त्रस्त होते, त्याचबरोबर ते व्यसनी होते। दवाखान्यामध्ये दाखल झाल्यानंतर मयताच्या पोटातील द्रव्य तपासणीकडे रासायनिक तज्ञांकडे पाठवण्यात आलं नाही। सतीश कदम यांनी आत्महत्या केली असं गृहीत धरूनच पूर्ण तपास करण्यात आला आणि दोषारोप पत्र दाखल करण्यात आलंय, ते रद्द होण्यास पात्र आहे। खंडपीठाचे न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी डोंगरे पिता पुत्रावरील खटला रद्द करण्याचे आदेश दिले। या खटल्यामध्ये आरोपी डोंगरे पिता पुत्रांतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने सोलापूर, ॲडव्होकेट RS उर्फ रामचंद्र पाटील धाराशिव यांनी, तर सरकारतर्फे ॲडव्होकेट VK कोटेचा आणि मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट BI महाजन यांनी काम पाहिलं। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।